नमस्कार मित्रांनो, आम्ही आत्ता डे 3 विशनसर कॅम्पवरनं घडसर पीक करून समिट आहे 14,000 फुटावर आणि तिथून मग घडसर कॅम्पसाईटला जाईल. आत्ता सकाळचे 6:30 वाजले आणि 4-4:30 वाजतील पोचायला. हा सर्वात हायेस्ट पीक आहे या ट्रेकमधला आणि तिथून 2 लेक दिसतात जे आपण फोटोद्वारे बघूच. पण वेदर आज चांगलं आहे, जास्त थंडी नाही आहे, ऊन पडलं आहे, मस्त ग्रीन झालं आहे. चलो भेटू ऑन द वे. धन्यवाद. विशनसर लेक, रिफ्लेक्शन दिसतंय माउंटनचं, ग्लेशियरचं. असं वाटतंय छान. खूपच छान सुरुवात केली आहे आता 3ऱ्या दिवसाची. तर बघूया किती पुढं काय काय अडचणी आहेत. वेदर मस्त आहे, वेदर तर एक नंबर आहे. सुरुवात बकरी दिसले पण काय खायला मिळालं. श्रावण असल्यामुळं आम्ही खायला घातलं. श्रावण असल्यामुळे मानसी थोडासा प्रॉब्लेम झाला. समोर दिसतोय तो घडसर पासचा रूट आहे, एकदम स्टीप इन्क्लाइन. इकडे एक लेक आहे, त्याचं नाव बहुधा किसन सर, वर गेल्यावर कळेल. ऊपर आ ये काय नाही, घाबरवायचं नाही. ये तुला जमता येतं. ये बॉटल रख दो. हळूहळू ये, पाय छोटे छोटे टाक. अजून शॉर्टकट केलं. मला कव्हर करा. केलं चला. हाँ वहाँ भी खिंचाते हैं ना फोटो अभी. शाबाश. पोचलो आता घडसर पासला. व्हेरी गुड. 3 तास लागले असतील. भाई हमारे शाहरुख खान
फोटो शूट कर रहे हैं, किसी को आने नहीं दे रहे हो, अकेले फोटो खींचना चाहते हैं. माझा एक सोलो ए अँथनी कसं वाटतं तुम्हाला गडसर पास कम्प्लीट करून? योगावाल्यांना सोपं गेलं एकदम. सगळ्यात फास्ट होते, घोड्यांपेक्षा पण फास्ट. हे ईबीसी वाले आहेत. ईबीसी वाल्यांना पण काही इश्यू नाही. मस्त 2 लेक दिसत आहेत. पलीकडचा आहे तो विशनसर, ज्याच्या जवळ आम्ही राहिलो होतो. आणि हा आहे हा विशनसर. आणि त्याच्या मागे पण एक छोटासा लेक, त्या डोंगराच्या पलीकडे पण एक लेक. ॲक्सेस नाही आहे. ओव्हरऑल मस्त वेदर आणि सनी आहे, त्यामुळे अल्पाईन लेकचं वॉटर पण एकदम ब्ल्यू दिसतंय. एवढा काही टफ वाटला नाही मला ट्रेक कंपेयर्ड विथ केदारकंठा. वीडियो बनाना. बना रहे. आपको कैसे लगा ट्रेक? आज तो मजा आ गया. आज अच्छा था. इजी था ना एकदम. Yeah, that was nice. The one thing I'll say, I didn't think I would get through this like that last part. Easy but तो it नहीं was- बोलेंगे. One thing but easy. It was fun. But the group made it easy. Yeah. और ये व्यू तो देखो यार. दादा, आपकी राय बताइए. मुझे यहाँ आके लग रहा है कि बहुत दूर रहा है. आज पास नहीं हुए ना आप? आज पास नहीं हुआ. आज पास करते करते हम लोग पास किए. बहुत अच्छा लगा. तिथे टाइमपास करून आम्ही डिक्लाइन करतोय, उतरतोय आता पास. 2 लेक दिसत आहेत आणि समोर जवळ गेल्यावर कळेल त्याचे नाव काय. मस्त माउंटन्स आहेत. इकडे फुलं लागलीत, येल्लो, व्हाईट, ब्ल्यू. मागं लेक आहेत. हा आमचा 4था का 5वा लेक आहे. पुढे जी रिवर दिसते त्याच्या साईडला लंच गणपती कसालाचा. सो फार सो गुड. इकडं अशी सगळीकडे अशी मस्त फुलं आलेत. तिकडे घोडे चरतायत, वर बर्फ आहे आणि रिव्हर फ्लो करते. अतिशय सुंदर ग्रीन मेडोज, वेगळ्या रंगाची फुलं, कोणी नाही, नेचरचा आवाज, शांत एकदम.
दूर दूरपर्यंत पुढे मागे कोणी नाही, आपलंच राज्य. 3rd डेचा लंच पॉईंट आलेला आहे. हा धाबा आहे पण इथे नाही जेवण, आमचं आणलेलं पॅक लंच. नदी काठाला बसून खाईन कुठेतरी. आम्ही इथं लंचला थांबलो आहे आणि लंच पॉईंटच्या जवळच ग्लेशियर आहे आणि गडसर लेक आहे. जबरदस्त पॉईंट आहे हा. ग्लेशियर आहे आणि त्याचं सगळं पाणी गडसर लेकमध्ये जातं. अक्वा ब्ल्यू कलर आहे, पर्पल कलरची फुलं आलेत. रॉकी मस्त धबधब्याचा आवाज, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, स्पेशली ॲम्बियन्स अँटिलियाच्या मित्रांनो. आपण मिळून 2 ट्रेक केले, केदारकंठा आणि ब्रह्मताल. या ट्रेकला तुम्ही काही कारणानं जॉईन करू शकला नाही. ऑगस्टमध्ये होता, सगळ्यांचे ऑफिस असतात, सुट्ट्या मिळत नाहीत. पण हा अतिशय सुंदर ट्रेक आहे. अल्पाईन लेक्स आहेत, मेडोज आहेत, फ्लॉवर्स आहेत, 3 पास आहेत 14,000 फुटावर, ग्लेशियर्स आहेत, घोडे आहेत आणि मोठा ट्रेक आहे. आणि स्नो नाही आहे, चांगली गोष्ट आहे. जे आपल्याला केदारकंठामध्ये इश्यू आले होते तो इश्यू इथं येत नाही. कम्पॅरेटिव्हली टेंटमध्ये जाणे, स्लिपिंग बॅगमध्ये जाणे, बाहेर येणे सोपं आहे केदारकंठाशी कम्पेअर केलं तर. हा इकडे जर तुम्ही बघाल तर तो ग्लेशियर आहे, तो अजून पूर्ण पागाळलेला नाही आहे. त्याचंच पाणी धबधब्यासारखं खाली जातं आहे. आणि तुम्ही जर साईड समोर बघाल तो गडसर लेक आहे, तो अल्पाईन लेक आहे. अतिशय प्युअर पाणी आणि अतिशय प्युअर पाणी आहे ते. त्याचंच आम्ही पाणी पितोय बरेच दिवस झाले. तर जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तुमची इच्छा असेल तर तुमच्याबरोबर परत मी येईन. मला ऑब्वियसली फ्री असेल तुम्हाला चार्ज लागेल, पण त्या निमित्ताने आपल्याला बिअर प्यायची संधी मिळेल ट्रेक संपल्यानंतर. तर हा ट्रेक अवश्य करा आणि भेटू सोसायटीत आल्यानंतर. धन्यवाद. हा व्हिडिओ बनवते विभावरीसाठी. तिला मिस केलं, ती पण या ट्रेकला आली असती आणि थोडे दिवस पूर्वीच तिची तब्येत खराब झाली. पण सगळ्यांनी मिस केलं. प्रत्येक क्षणाला तिची आठवण येते आणि आय एम शुअर नेक्स्ट टाईम नक्की येईल आणि तिच्याबरोबर आम्ही असू. आणि तिला जमलं असता. स्नो नाही आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे डिफिकल्टी लेवल थोडी कमी आहे. अल्पाईन लेक्स आहेत, फुलं आहेत जी तिला भरपूर आवडतात, लेक्स आहेत जे तिला आवडतात, थंडी जास्त नाही आहे, सूर्य आहे. तर ट्रेक चांगला आहे. नशिबाने आम्हाला ही टायमिंग चांगली भेटली आहे. तर विभावरी नेक्स्ट टाईम तुझ्याबरोबर मी नक्की येईन. तर आपला एक ट्रेक आहेच नेक्स्ट इयरला, पण जमलं तर हा पण परत करू. आणि तू फिट आहेसच, पण आणखी फिट हो. माणसाचं काय मत आहे का? माझी या ट्रेकबद्दल काय मत आहे तुझं? जर तू आली असतीस तर जर तू ह्या ट्रेकला आली असतीस तर सेम केदारनाथ सारखं झालं असतं. हे दोघं पुढं आणि आपण दोघं सगळ्यात लास्टला असतो. छान ट्रेक आहे पण थोडा डिफिकल्टच आहे.
ट्रेक खूप छान आहे. आम्ही सगळे मिस करतोय तुम्हाला. नेक्स्ट इयर नवीन ट्रेक बरोबर आपण एकत्र परत भेटूया. आम्ही आता आमच्या तिसऱ्या कॅम्पसाईटवर चाललो. गडसर लेक राईट साईडनं चालत 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 1000 फीट खाली जायला लागेल बहुधा, पण ग्रॅज्युअल असं आता. सगळीकडे मस्त ब्ल्यू फुलं आलेत, पूर्ण डोंगर भरले. अनसेफ. हाँ हाँ ये तो फाड़ देते. चलो ठीक है. देखेंगे मेरे सर्विस. हां, मी आता आमच्या कॅम्प साईटला आलो. आत्ताच मिलिटरी चेकपोस्ट लागला गडसरचा, आणि मी आता आमच्या कॅम्प साईटजवळ आलो आहे गडसर, आणि इथं मिलिटरी चेकपोस्ट लागला. आसाम रेजिमेंट आहे सध्या, आणि ID चेक केले सगळे, आणि या डोंगराच्या मागेच LOC आहे. त्यामुळे त्या स्ट्रिक्ट चेकिंग आहे. तरी पण आम्हाला फोटो काढून दिला त्यांनी भारताच्या झेंड्यापर्यंत, झेंड्याजवळ. मस्त फिलिंग आहे. वेदर पण मस्त आहे, गारेगार झालं आहे. नदी वाहते साईडला. माणसं पुढे थोडीशी थकली आहे, तेव्हा भरपूर वॉक होते. आमची आता कॅम्प साईट दिसायला लागली आहे समोरची. मस्त लोकेशन आहे. 5:30 वाजले असतील. सकाळी आम्ही 7ला निघालो होतो, म्हणजे 10.5 तास लागले. पाऊस कुठे लागला नाही, वेदर पण मस्त, आणि आजचा दिवस एन्जॉय केलेला आहे. 14,000 फूट पास क्रॉस केला, आणि त्याच्यानंतर हे काहीतरी 10,000 फुटावर आहे हा कॅम्प. उद्या परत पास क्रॉस करायचा आहे, 13,000 फुटावर आहे वाटतं.